या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने जे भारनियमन केलेलं आहे, हे भारनियमन या ठिकाणी खेड्यातील शेतकऱ्यांसाठी हे योग्य नाही. कारण या ठिकाणी शाळेत जी काही लहान मुलं जात असतात आणि शाळेत दिवसभरात जे त्यांना अभ्यास शिकवलेला जात असतो, तो रात्री त्यांना स्टडी करायचा असतो, अभ्यास करायचा असतो आणि त्या नेमकेच संध्याकाळी 6 ते 12 पर्यंत लाईट जाते. अशा वेळेस जर मुलांना लाईट नसेल, अभ्यास करता येत नसेल, तर त्या मुलांनी आपलं शाळेचं मोठं नुकसान होतंय. हे ते त्या पालकांना दाखवून दिलेले आहे आणि पालक त्यांच्यासाठी वेगळी अशी व्यवस्था करू शकत नाही. आणि दुसरी एक महत्त्वाची अशी गोष्ट आहे, की जर तुम्ही या ठिकाणी भारनियमन केलं, रात्रीचं लाईट जर नसेल, तर रात्रीचा बिबट्याचा वावर या परिसरामध्ये जास्त असतो. बिबट्या फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फिरकत असतो. तर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या, काही जनावरांच्या किंवा अन्य लहान मुलांच्या किंवा स्वतः शेतकऱ्याच्या सुद्धा हानी होऊ शकतात. म्हणून शासनाने या ठिकाणी भारनियमन ठेवू नये, अशी या ठिकाणी मी शासनाला विनंती करतो आणि याचा विचार करून शासनाने या भारनियमन रद्द करावा, अशी आपणाला विनंती करतो. ठिकाणी शासनाने जे भारनियमन केले, या ठिकाणी दररोज सायंकाळचं या ठिकाणी भारनियमन आहे. कधी कधी दिवसा बी लाईट नसती, 1 तास गेली लाईट किंवा 2 तास 3 तास दिवसाची सुद्धा लाईट जाती. तर या ठिकाणी या लाईटीमुळं एकतर या पिंपरी तुम्हाला बिबट्याचा वावर जास्त आहे. मग या बिबट्याने मग आता तुम्ही लहान मुलं शाळेत येतात, संध्याकाळच्या पारी लहान मुलांना अभ्यास करावा लागतो शाळेला, शाळेचा अभ्यास होतोय. मग हे सर्व तुम्ही लाईट दिली पाहिजे. आणि जर लाईट या ठिकाणी नाही राहिली तर बिबट्याचा वावर असल्यामुळे मग काय आता शेतकऱ्यांनी गळ्यात पट्टे घालून हिंडायचं का, काय करायचं? याच्यासाठी शासनाने या भारनियमन ताबडतोब रद्द करावा व या ठिकाणी सायंकाळच्या पारी लाईट देण्याची शासनाला या ठिकाणी नम्र विनंती.